हॅलो, तर चला बनवूया मस्त थाली, ज्याच्यात आपण बनवणार आहे चिकन सुक्का, दाल फ्राय, राईस, चपाती. चला बनवूया मस्त रेसिपी. मी इकडे एक पॅन घेतलं आहे, त्याच्यात मी चिकन टाकले. चिकन, आलं लसणचं पेस्ट 2 टेबलस्पून. इकडे मी घेतले एक 5 ते 6 टमॅटो, असे 2 पीस करून घेतले, ते टाकूया आपण. गॅस मी ऑन नाही केलं आहे. आता आपण गॅस ऑन करूया. पहिले आपण पाणी टाकून घेऊया. तर मी इकडे 1 ग्लास पाणी टाकले, मिक्स करून घेऊया. आता मी गॅसची फ्लेम ऑन केली आहे आणि आपण झाकण टाकून याला एक 20 ते 25 मिनिट असंच ठेवूया. एक दुसरीकडे बघा, मी इकडे कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे घेतलेलं, त्याच्यात मी जिरं टाकणार आहे. आणि इकडे मी डाळ भिजवायला ठेवली होती, तर इकडे मी मूग डाळ आणि तूर डाळ घेतली आहे, ते टाकूया आपण. आणि हे बघा असं मिक्स करून घेऊया आणि शिजवायला ठेवूया. हळद टाकणार, मिक्स करणार आणि शिजवायला ठेवणार. आणि इकडे राईस घेतले मी, हे बघ मी कोलम राईस घेतलेलं, ते टाकूया आपण इकडे. कोलम राईसमध्ये मी थोडंसं मीठ टाकले आणि शिजवायला ठेवलं आहे. डाळ बघा इकडे मस्त असं शिजली आहे. तुम्ही अशी पण ठेवू शकतात किंवा तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकतात. आणि इकडे माझं चिकन जे आहे बघू शकतात तुम्ही, तयार होत आहे. हे बघा, तर हे बघा मी सर्व एकत्र तयार करून घेतले. तर आता आपण इकडे चिकन बघूया. हे बघा पूर्ण 20 मिनटं झाली होती, त्याच्यानंतर मी आता चिकन तुम्हाला दाखवते. तर हे बघा, टमॅटोची साल जी आहे ती निघाली आहे. मस्त असे टमॅटो आपले शिजले आहेत आणि मी सगळी साल काढून घेतलेली. हे बघा अशी प्रकारे मस्त मिक्स करून घेऊया आपण. आणि टमॅटो आपण थोडंसं स्मॅश करून घेऊया. हे बघा, मी एक 5 मिनटं मस्त असे मीडियम आचेवर टमॅटो स्मॅश करून घेतले आहे. मीठ टाकूया. तुम्ही अशा प्रकारे चिकन बनवून पहा, हा खूपच छान लागतो चिकन. मीठ टाकून पण मी एक 5 मिनटं झाकण टाकून ठेवणार आहे. आणि हे बघा, पाणी पूर्ण थोडंसंच राहिलं आहे, जास्त नाही आहे. मग एवढं आपल्याला शिजवायचं आहे. हिरवी मिरची टाकणार, थोडंसं तेल टाकले मी, 1 ते 2 टेबलस्पून आपण इकडे तेल टाकूया. मिक्स करून घेऊया. तेल तुम्ही आपल्या हिशोबाप्रमाणे टाकू शकतात. आणि इकडे आपण हे मसाला टाकूया, गरम मसाला. हे मसाला मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार. मी मसाला तयार केला होता हा, तर तसं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ठेवलं. हळद टाकूया, लाल तिखट टाकूया, मिक्स करून घेऊया. हे बघा किती छान आणि किती मस्त कलर आला आहे. एक 100 ग्राम आपण इकडे दही टाकूया, मिक्स करून घेऊया. कोथिंबीर टाकूया. आणि हा आपलं असं कढाई चिकन तयार झालं. आणि जे मसाला आपण तयार केला होता ते टाकूया. मसाला मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे, काय काय आपल्याला टाकायचं आहे.
लिंबाचा रस टाकूया. मिक्स करून घेऊया. चिकन तुम्ही बघू शकतात किती छान शिजलं आहे. आपलं चिकन जे आहे तयार झालं आहे. तर मी चिकन, डाळ, राईस आणि चपातीची रेसिपी मी नाही दाखवली आहे इकडे, फक्त मी तुम्हाला एवढंच दाखवलं आहे. चपाती मी पहिलेच करून घेतली होती. आता इकडे राईस, चपाती आणि चिकन आणि डाळ मस्त आपण सर्व करून घेऊया. तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करा कसं तुम्हाला रेसिपी वाटली आणि कशी झाली रेसिपी. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे. हेलो.